न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडून आढाळा परिसरात मार्गदर्शन करण्यात आले। गणोरे, हिवरगाव, आंब्रे देवठाण, विरगाव, पिंपळगाव निपाणी, डोंगरगाव तांबोळ ही वन विभागाच्या देवठाण परिसरातील गावे असून 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत गणोरे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व परिसरामध्ये वन्यजीव प्रजातींची जनजागृती करण्यासाठी वन परिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। बिबट्याचा वावर हा गावाच्या जवळ वाढला आहे। त्याचे कारण गावातील भटके कुत्रे व लहान जनावरे आहेत। बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकारी पंकज देवरे यांनी मार्गदर्शन केले। खबरदारी म्हणून रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा। बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो, त्यामुळे पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा। रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च आणि काठी बाळगा। मोठ्या आवाजात म्युझिक लावा। रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे सोडू नका, असे त्यांनी सांगितले। यावेळी वनरक्षक एकनाथ पारेकर, वनसेवक बाळासाहेब थोरात, कर्मचारी एकनाथ काळे, श्याम पथवे, बाळासाहेब मंडलिक, मुख्याध्यापक अशोक नेहरकर, शिक्षक व इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते। आज आपण गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह हा वन विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो। याची आज सुरुवात म्हणून आपण गणोरे येथे कार्यक्रमाची सुरुवात केली। या ठिकाणी लहान विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण कसं करायचं, मुख्यतः बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली। गणोरे गावाच्या परिसरात भरपूर बिबटे वास्तव्यास आहेत। बरेचसे विद्यार्थी हे मळ्यातून शाळेत ये जा करतात, तर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याबद्दल आपण गणोरे येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली। तसेच वन विभागातर्फे पत्रके छापून संपूर्ण गावात आपण ही चिटकवलेली आहेत। तसेच मळ्यातल्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी मंदिरं, वस्त्या, वाड्या, शाळा, अंगणवाड्या या ठिकाणी आहेत, या ठिकाणी आपण 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान जाऊन वन्यजीवांबद्दल जनजागृती करणार आहोत।